सभापती महोदय, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये माननीय उपसभापतींनी महिला दिनाच्या निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी महिलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याचा उहापोह करण्यासाठी, त्यावर काहीतरी चांगलं समाधान करण्यासाठी एक प्रस्ताव सादर केलेला आहे। त्या प्रस्तावाचं समर्थन करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। आज या प्रस्तावाच्या निमित्ताने आमच्या भगिनी मनीषाताई कायंदे, चित्राताई वाघ यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या महिलांच्या अनेक व्यथा मांडल्या। दरवर्षी आपण अर्थसंकल्प अधिवेशनाच्या निमित्ताने मार्च महिन्यामध्ये आपलं हे अधिवेशन असते आणि म्हणून त्या निमित्ताने आपण दरवर्षी अशा पद्धतीचा प्रस्ताव हा सभापतींच्या माध्यमातून या सभागृहामध्ये चर्चेला येतो। पण मला या निमित्ताने हा प्रश्न विचारायचा आहे की केवळ महिला दिनाचं औचित्य साधून किंवा 9 मार्चला किंवा त्या आठवड्यामध्ये आपण वेगवेगळे भाषणं करायचे, पण प्रत्यक्षामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये जे काही कृती आराखडा आपल्याला सरकारच्या वतीनं आखायचा आहे तो नेमकं त्याचं इम्प्लिमेंटेशन होते काय, तशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होते काय, हा प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी मला विचारायचा आहे। महिलांची सध्याची जी काही आपली लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आहे किंवा बेपत्ता महिलांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपल्या सभागृहामध्ये चर्चा होते। अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा आपण तशा पद्धतीचे आकडे या सभागृहासमोर मांडतो आणि तो सुद्धा खऱ्या अर्थाने एक चिंतेचा विषय आहे। काल परवा सुद्धा त्यावर चर्चा झाली आणि हजारो महिला बेपत्ता आपल्या राज्यामध्ये झालेल्या आहे, अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला सरकारच्या वतीनं मिळालं आणि म्हणून या सर्व बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये एक चांगला कृती आराखडा त्या ठिकाणी ठेवण्याची गरज आहे। याच्या सोबत सभापती महोदय, मला एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जे काही कर्मचारी आहेत, जे काही अधिकारी आहेत, त्या सर्वांच्या तुलनेमध्ये आणि जे काही सर्व विभागाच्या माध्यमातून जे काही कंत्राटी कर्मचारी आपल्या राज्यामध्ये आहेत, या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तुलनेमध्ये किंवा जे शासकीय सेवेमध्ये असणारे अधिकारी आणि कर्मचारी आहे, या सर्वांच्या तुलनेमध्ये जर उपेक्षित कोणता घटक असेल तर तो म्हणजे अंगणवाडी सेविका आणि आपल्या आशा वर्कर। आपल्या देशातल्या भारत सरकारच्या इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, ज्याला आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणतो, या ICDSच्या माध्यमातून आपण जे काही आशा वर्करचं जे काही काम ठरवलेलं आहे, जे काही आपलं अंगणवाडी सेविकांचं काम ठरलेलं आहे आणि तसंच आपल्या महिला व बाल कल्याणच्या विभागाच्या माध्यमातून या ज्या काही योजना आपण राबवतो, या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या अंगणवाडी सेविकांचा मोठा रोल आहे आणि त्या घरोघरी जाऊन आपल्या गावामध्ये त्या जे काही सरकारनं दिलेले काम आहे ते पूर्ण करण्याचं काम ते सातत्याने करतात। आता या ठिकाणी आपल्या राज्यातल्या अंगणवाडी सेविकांची जर स्थिती बघितली तर एकूण राज्यामध्ये आपल्या जवळजवळ 1,10,000 ते 1,12,000 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे, ज्याच्यापैकी जवळपास ग्रामीण भागामध्ये 85,000 पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्र आहेत आणि शहरी भागामध्ये जवळपास 25,000 आहेत। या संपूर्ण ज्या अंगणवाडी योजनेच्या अंतर्गत त्या अंगणवाडी सेविकांना ज्या पद्धतीचं काम करावं लागते, किती लोकांना ते कव्हर करतात, याचा जर आपण त्या अंदाज घेतला, त्याची संख्या लक्षात घेतली तर जवळजवळ नवीन जन्माला बालक ते 6 वर्षाचे असलेले बालक, याच्यामध्ये 75 ते 80 लाख बालकांना अनेक प्रकारच्या त्यांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुविधा प्रदान करण्याचं काम यांच्या मार्फत केलं जातं आणि तसंच गर्भवती महिलांच्या बाबतीमध्ये जवळजवळ 8 ते 10 लाखाचा आकडा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। स्तनदामाता या सुद्धा 7 ते 8 लाख आहे आणि जवळजवळ एकूण लाभार्थी जर आपण पाहिले तर 90 लाखापेक्षा जास्त अधिक अशा पद्धतीची संख्या त्या सर्व लाभार्थ्यांची आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्या घराघरापर्यंत पोहोचवून तशा पद्धतीचे कामं हे त्यांच्या माध्यमातून होतात। आपल्या राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी ज्या काही मान्यताप्राप्त आपल्या सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ता आहेत, त्याच्यामध्ये माता बालरोग लसीकरणचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतो, कुटुंब नियोजनाचं योजना आहे, साथीचे रोगाची जनजागृती आहे, गरोदर महिलांची त्या ठिकाणी तपासणी आहे, बाळंतपण लसीकरण आहे, आरोग्य केंद्रामध्ये त्यांना नेणे, त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करणे, ग्राम आरोग्य आराखडा तयार करणे आणि गावांमध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवणे, अशा पद्धतीचे सर्व कामं शासनाच्या वतीनं आपल्या अंगणवाडी सेविका आणि आपल्या आशा वर्कर सातत्याने करतात। परंतु ज्या पद्धतीनं आजही हा घटक उपेक्षित आहे, अनेक वर्षापासून आपण पाहत आलो आहे की या सगळ्या अंगणवाडी सेविकांचा किंवा आपल्या आशा वर्करचा अनेक वेळा या खासकर आपल्या या अधिवेशनाच्या काळामध्ये मोर्चा निघताना आपण पाहिलेला आहे, कारण त्यांना जे मानधन मिळते ते अत्यंत कमी आहे
आणि म्हणून मी जसं मगाशी म्हटलं की आपल्या राज्यातले इतर जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना ज्या पद्धतीनं सेवा त्या ठिकाणी शासकीय सेवेचा लाभ मिळतो तशा पद्धतीचा लाभ यांना मिळत नाही। किंबहुना जे कंत्राटी तत्वावर सुद्धा काम करणारे वेगवेगळ्या विभागातले कर्मचारी आहेत त्यांच्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये यांना मानधन आजपर्यंत मिळत आलेलं आहे। आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये या सर्व सेविकांना जवळजवळ 12 ते 15 हजार इतकंच मानधन मिळतं आणि त्यांची जी काही मदतनीस असते त्यांना सुद्धा 7,500 ते 10,000 याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी मानधन मिळतं। आणि म्हणून सातत्याने त्यांच्या या बाबतीमध्ये ओरड राहिलेली आहे, त्यांचे मोर्चे निघालेले आहेत, त्यांचे आंदोलनं झालेत, अनेक वेळा त्यांनी उपोषण केले आणि त्यांनी सातत्याने सांगितलं की आम्हाला सुद्धा शासकीय सेवेचा हा दर्जा मिळाला पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी ही सातत्याने त्यांची आहे। परंतु अजूनपर्यंत आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतला नाही। खरं म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या जे काही कारखाने आहेत, जे काही फॅक्टरी आहेत, जे काही शाळा कॉलेजेस आहेत, आपल्या सेल्फ फायनान्स तत्वावर सुद्धा चालणारे कॉलेजेस आहेत, या कुठल्याही ठिकाणी 20 पेक्षा अधिक कर्मचारी ज्या ठिकाणी असेल त्यांना EPFचा कायदा आपण लागू करतो, त्यांना त्या ठिकाणी जे एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा द्यावं लागते आणि तशा पद्धतीनं त्यांना काही ना काही प्रमाणामध्ये जेव्हा ते नोकरी सोडतात तेव्हा त्याचा फायदा त्यांना होतो। पण सरकार जेव्हा अशा पद्धतीचा निर्णय हे प्रायव्हेट सेक्टरवर लागू करते, स्वतःवर मात्र तशा पद्धतीचे निर्बंध सरकार लावत नाही। आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये लाखोंच्या संख्येने हे आशा वर्कर आणि या अंगणवाडी सेविका असताना आणि सातत्याने त्या गावोगावामध्ये घरोघरी फिरून सर्व प्रकारच्या सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करत असताना सुद्धा त्या मात्र आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर उपेक्षित आहे आणि त्यांचे खरं म्हणजे ते EPFचे पैसे जे शासनाच्या वतीनं कपायला पाहिजे दरवर्षी, ते दर महिन्यामध्ये त्यांची त्या मानधनाच्या सोबत जी कपात व्हायला पाहिजे ती होत नाही। आणि म्हणून तशा सुद्धा मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने राहिलेली आहे। या ठिकाणी अंगणवाडी सेविका ज्या परिस्थितीमध्ये काम करतात ती सुद्धा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। अनेक ठिकाणच्या ज्या आपल्या अंगणवाड्या आहेत त्या सुद्धा त्यांची स्वतःची इमारत नाही, म्हणजे जवळजवळ आपल्या राज्यामध्ये 25% अंगणवाड्या या किरायाच्या ठिकाणी चालतात किंवा त्या गावामधल्या मंदिरामध्ये किंवा झोपडीमध्ये किंवा भाड्याच्या खोलीमध्ये असतात, त्या ठिकाणी त्या अंगणवाड्या चालतात, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। या सर्व अंगणवाड्यांमध्ये जवळजवळ 15% अंगणवाड्यांमध्ये पिण्याचं पाणी नाही, तिथे 30% ठिकाणी त्या स्वच्छतागृहे नाही, अनेक ठिकाणी वीज सुद्धा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि म्हणून जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं या महिला दिनाच्या निमित्ताने हा जो काही प्रस्ताव सभापती महोदयांच्या माध्यमातून आलेला आहे, महिलांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आपण एक निर्णय चांगला घेतला मागल्या काळामध्ये की आपण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या काही आपण ज्याचे निकष ठरवलेले आहे त्याच्या माध्यमातून जे काही 1500 रुपये देतो ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे। परंतु या सरकारनं 1500 वरनं 2100 रुपये मानधन देण्याचं सुद्धा कबूल केलं होतं, तर त्या आश्वासनाचा सरकारला विसर पडता कामा नये आणि येणाऱ्या काळामध्ये 2100 रुपये आपण केले पाहिजे ही तर मागणी आहेच, पण तो एक तात्पुरती ती सोय आहे। पण त्याच्या पलीकडे आपल्या राज्यातल्या खासकर या अंगणवाडी सेविका आणि या आशा वर्कर यांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, महिलांना न्याय द्यायचा असेल, तर हे जे काही प्रश्न आज या ठिकाणी या सभागृहामध्ये या प्रस्तावाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेले आहे त्याच्यावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे। आणि या सर्व अंगणवाडी सेविका आणि सगळ्या आशा वर्कर यांना जोपर्यंत आपण सरकारी सेवेचा आपण त्यांना दर्जा देणार नाही, त्यांना तशा पद्धतीचे लाभ देणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्या महिला दिनाचं खऱ्या अर्थानं त्याचा गौरव होणार नाही। आणि म्हणून माझी या प्रस्तावाच्या माध्यमातून विनंती आहे की आपल्या राज्यातल्या सर्व प्रकारच्या या अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस आणि त्यांच्या आशा वर्कर आणि त्यांच्या मदतनीस या सर्वांना आपण शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे आणि त्यांना शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांना, इतर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ त्यांना देतो ते सुद्धा लाभ त्यांना देण्यात यावे, ही या निमित्ताने मी या ठिकाणी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा सभापती महोदयांनी या महिला दिनाच्या निमित्ताने हा जो प्रस्ताव सादर केलेला आहे या प्रस्तावाचं मी समर्थन करतो आणि थांबतो। धन्यवाद।